म्हाळसा, म्हाळसा, बाई 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 बाई, काय ग हे म्हाळसा, काय करावं आता? काय आई, काय झालंय असं अचानक? गडावर सगळीकडे केवळ हीच चर्चा चालू आहे की देव गडावर येणार आहेत की नाही. कोण करताय अशी चर्चा? ते महत्वाचं आहे का? आणि आपण कोणाला बोलण्यापासून थांबवू शकतो का? तू हे लक्षात घे की लोकांना देखील काळजी आहे. मलाही तितकीच काळजी आहे, प्रसंगी अधिक काळजी आहे. तसं असतं तर एव्हाना देव गडावर आले असतेच, पण तसं नाही झालं का? आई, माझं प्रधानजींशी बोलणं झालं आहे आणि ते यावर नक्की काहीतरी मार्ग काढतील असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं. याआधी ते गेले होते बानूच्या वाड्यावर, पण तसं झालं का? देव आले गडावर? पण ह्यावेळी मला विश्वास आहे की ते नक्की काहीतरी करतील आई. तसं व्हावं म्हणजे झालं. का नाही होणार? ते साक्षात श्री विष्णू आहेत. त्यांनी जर काही ठरवलं तर अशक्यही शक्य होईल. मग आधी हे का घडलं? म्हाळसा, मी तुला यापूर्वीही म्हणाले होते की ते श्री खंडेरायांना सहाय्य करते. त्यावेळी तू माझं ऐकलं नाहीस आणि आताही नाही. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? स्वतः जाऊन त्यांना घेऊन यावं असं का नाही वाटत तुला? म्हाळसा, एक गोष्ट विचारात घे. यज्ञाला खूप कमी दिवस उरले आहेत. ठिकठिकाणाहून लोक गडावर येतील, तेव्हा त्यांना काय उत्तर देणार आहेस तू? कोणाला कसं काय सांगणार आहेस? नारायण नारायण. श्री गणेश, माझा नमस्कार स्वीकार करावा. मुनिवर, तुम्ही आज इथे? अनेक दिवस आपले दर्शन झाले नव्हते म्हणून आलो. आणि त्यात आख्यानही चालू नाहीये. नारायण नारायण. तुमच्यामुळेच आख्यान थांबले आहे. नाही प्रभू, मी असे काहीही केले नाही. असो, सांगा काय कार्य आहे? काही नाही, आपण बानूच्या वाड्यावर जाऊन आला तसे कळले, म्हणून म्हटलं विचारपूस करून यावी. काय विचारायचं आपल्याला? म्हणजे हेच, वाड्यावर कशी परिस्थिती आहे, वातावरण कसे आहे. तुम्ही स्पष्ट विचारलं तर बरं होईल. श्री गणेश, श्री विष्णूंनी माझ्यावर एक कार्य सोपवले आहे. काय? बानूला तिचे वचन मागे घ्यायला लावायचे, म्हणजे श्री खंडेराय पुन्हा गडावर येऊ शकतील. हे तर उत्तमच आहे. ह्यात अडचण काय आहे? कारण तुम्हीच तिला पर्याय सुचवला होता ना. हळू श्री गणेश, हळू. श्री म्हाळसादेवींनी ऐकले तर माझे काय होईल हे सांगता येत नाही. बरं, पुढे? आपण मला आशीर्वाद द्यावा, कार्य सिद्धीस न्यावे. मी जाऊन आलो, पण माझे कार्य झाले नाही. मी काय आशीर्वाद देणार? तसे नाही श्री गणेश, देव वचनात आहेत म्हणून कार्य झाले नाही. मला आता अशी भीती आहे की मी बानूला सांगून देखील बानूने वचन मागे घेतले नाही तर काय करायचे? मग मातेला सांगावे लागेल की हे सगळं तुमच्यामुळे झालं. मी आपले चरण धरतो श्री गणेश, परंतु असे काहीही करू नका. मी प्रयत्न करतो. आपण केवळ माझ्या मस्तकावर आपला हात ठेवा. या तुम्ही, कार्य होईल. हे ऋण मी कसे विसरू श्री गणेश. मी आत्ता येतो आणि शुभ वार्ता घेऊन येतो. नारायण नारायण.
बानू, तू अशी शांत शांत का आहेस? विचार करते आहे आता काय करावं. म्हणजे कसला? म्हणजे रातच्याला बा म्हणला त्याचा गडावर मोठं होम होणार आहे, मोठं यज्ञ होणार आहे. तेव्हा तुम्ही गडावर गेला नाहीत तर समजे मलाच बोलत्याल. बानू, तुला कोणीही दूषण देणार नाही, त्यामुळे तू त्याची चिंता नको करू. देवा एक विचारू का? विचार. म्हणजे असं झालं तर का तुम्ही ते यज्ञासाठी गडावर गेले आणि नंतर माघारी परत हातात आले तर? म्हणजे केवळ यज्ञासाठी तिथे जाऊन मी परत यावं असं तुला म्हणायचंय का? असं नाही होणार वय. नाही बानू, असं नाही होऊ शकत. कारण एकदा का मी यज्ञासाठी गडावर गेलो तर मग मला परत नाही येता येणार. मग चालेल तुला तसं? त्यानंतर म्हाळसेला दिलेल्या वचनानुसार पंधरवड्यातून केवळ 2च वेळा मला इथे येता येईल. मला इथे नाही राहता येणार. मी काय म्हणते आहे ह्याचा जरा विचार कर म्हाळसा. आलेल्या लोकांना कसं सामोरं जाणार आहोत ह्याचीही तयारी करून घे. पण आई, जर हे आले नाहीत तर हा प्रश्न पडणार आहे. तोपर्यंत माधवी, तू तिथे काय करतेस? खर तर आधीच आत येणार होते, पण दारापाशी आले आणि तुम्हाला आणि अक्कांना बोलताना पाहिलं. म्हटलं उगाच आपल्यामुळे व्यत्यय यायला नको. इकडचं तिकडे करू नकोस म्हणजे झालं. मी केवळ तुम्हाला मला जे कळतं ठाऊक होतं तेवढंच सांगते. असू दे असू दे. आत्ता कशी आलीस तू? देवींना वार्ता देण्यासाठी. कसली वार्ता? नारद मुनींचं आगमन झालं आहे गडावर आणि त्यांना गणेश यांच्याशी बोलताना मी पाहिलं. काहीतरी महत्वाच्या विषयावर बोलणं चाललं असावं असं वाटतंय. महत्वाचा विषय? कसला महत्वाचा विषय? आज बऱ्याच दिवसांनी मुनिवरांचं गडावर आगमन झालं आहे. बरेच दिवस झाले त्यांची भेट झाली नाही. त्यांना भेटायला हवं. नुसती भेट घेऊ नकोस म्हाळसा. नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं. माधवी, नारद मुनींना माझा निरोप दे. त्यांना म्हणावं मी त्यांना भेटायला बोलवले आहे. होय देवी. मुनिवर, प्रणाम मुनिवर. नारायण नारायण. शुभम भवतु. मी तुमच्यासाठी देवींचा निरोप घेऊन आले आहे. श्री म्हाळसा देवींचा निरोप? देवींनी आपल्याला भेटायला येण्याचा निरोप पाठवला आहे. देवींना सांग मी त्वरित त्यांना भेटायला येतो आहे. नारायण नारायण. आता श्री म्हाळसा देवींना हे कसे कळले की मी गडावर आलो आहे? श्री विष्णूंशी आणि श्री गणेशांशी झालेल्या विषयाच्या बाबतीत त्यांना काही कळलं तर नसेल. असो, आता आणखी वेळ न घालवता मला जावं लागेल. नारायण नारायण.
नारायण नारायण. प्रभू, आता काय करावे? माझ्या तोंडून नको ते बाहेर पडू नये म्हणजे झाले. नारायण नारायण. मुनिवर या ना, या. अहो या, या की या. नारायण नारायण. अहो आम्ही आपलीच वाट पाहत होतो. प्रणाम देवी. देवींचा निरोप मिळताच क्षणी मी इथे आलो. आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही गडावर आलात मुनिवर. पूर्वी आख्यानाच्या निमित्ताने गडावर येणे व्हायचे, आता तेही नाही. अगदी योगायोगाने आपले दर्शन झाले म्हणायचे. हो ना. आणि आता देवांचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर गडावर यावंच लागत नसेल, नाही? नारायण नारायण. प्रभू, ही परिस्थिती दिसते तशी साधी नाही बर. काहीतरी निराळ प्रयोजन आहे मला बोलवण्याचं. तुम्ही विचारात पडलात मुनिवर. नारायण नारायण. खंडेराय या गडावर नाहीत हे जरी सत्य असले तरीही माझे आराध्य या गडावर आहेतच की. त्यांच्या दर्शनासाठी मला इथे येणे अनिवार्यच आहे. आणि आपल्या दर्शनाचा लाभ कोण कसा सोडेल? ते काही नाही मुनिवर. तुम्ही आता ह्यातून मार्ग काढा आणि सगळ्यांची सुटका करा बरं. कशातून? अहो मुनिवर, देव गडावर यावे म्हणून कुणी कुणी काय काय नाही केलं. प्रधानजी जाऊन आले, मी आणि हेही जाऊन आलो, तो गणेश तोही जाऊन आला, पण छे काही नाही, देव गडावर आलेच नाहीत. आता तुम्हीच मला सांगा, हे बरं दिसतं का? यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मला देखील जरा निराळा पवित्रा घ्यावा लागणार असं दिसतंय. मुनिवर, अहो बोला. हो, तुमचं योग्यच आहे, परंतु मी तरी काय करणार? अहो असं कसं? साऱ्या त्रिखंडात वावर असतो तुमचा, तुम्हाला काय अशक्य आहे? सारं काही जाणता तुम्ही, आणि त्यातून त्या बानूला गुरु समान आहात तुम्ही. हो, परंतु खरे सांगू का, मला देखील आता असेच वाटते आहे की देवांनी आता लवकरात लवकर गडावर यावे. गडावर आख्यान थांबले आहे. महायज्ञ कसा होणार याची आता चिंता लागली आहे सर्वांना. हो ना. बघा, मला ठाऊक होतं ह्यातून तुम्हीच मार्ग काढणार. श्री विष्णूंनी सांगितले आहे की मार्ग निघेल. मला विश्वास आहे त्यावर. नारायण नारायण. त्यांनी सांगितले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मार्ग असणार. परंतु त्यातून आता मला असे वाटते आहे की मी देवांची एकदा भेट घेऊन येतोच. म्हणजे काय घडले आहे, काय घडते आहे हे जरा पाहून येतो, आणि काय परिस्थिती आहे ती तुम्हाला येऊन सांगतो. हा, हे उत्तम आहे. पण मुनिवर. नाही देवी, आता मला तुम्ही थांबवू नका. आता मला खाली जाणे अत्यंत महत्वाचे वाटू लागले आहे. हो हो मुनिवर, तुमचं अगदी योग्यच आहे. देवी, आता येतो मी. आज्ञा असावी. अगदी थोडक्यात सुटका झाली या प्रसंगातून. नाहीतर माझ्यावर माझ्या आराध्यांनी कोणते दायित्व टाकले आहे हे मला त्यांना सांगावं लागलं असतं. नारायण नारायण. हे मात्र चांगलं झालं. आता मुनिवर ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. हो, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनात वेगळं काहीतरी सुरू आहे. ते वेगळ्या कोणत्या तरी कारणासाठी गडावर आले असणार. कोणत्या? कोणास ठाऊक. बानू, हे माझे अत्यंत प्रिय असे ठिकाण आहे. मला बी आवडला आहे. चंद्र हाय, आमचा अंधेऱ्यांचा उजाड हाय, आणि दुसरं कोणी नाही पर संग तुम्ही हायसा. अजून काय हो मला? बानू, मला तुझी इच्छा कळत होती आणि म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे. तेव्हा
ह्या येळाची लय आस लावली होती बघा म्या, आणि तुम्ही तर माझी इच्छाच पुरी केली जी. बानू, मला ठाऊक आहे की तू राना वनामध्ये वाढली आहेस, तिथेच तुला आनंद मिळणार, हे स्वाभाविक आहे. बानू, तू खऱ्या अर्थाने वनकन्या आहेस. काहीतरीच देवा. बानू, फार दिवसानंतर तू अशी लाजून हसली आहेस. बानू, माझ्याकडे बघ तरी. देवा, मला तरी समजा आता सपानच वाटत आहे बघा. तुझ्या गतजन्मात हेच स्वप्न मी तुझ्या डोळ्यात पाहिलं होतं, आणि मला ठाऊक होतं की हे स्वप्न सत्यात उतरणार आहे, आणि ह्याला तुझं प्रेम कारणीभूत ठरणार आहे. तेव्हा मला बी नाही कळलं का मी भक्ती करता करता कधी प्रेम करायला लागले ते. तेव्हा मला आत्ता मरण यावं, सुखानं जाईन म्या, फार भरून पावले आहे बघा म्या. नाही बानू, अजून तुझी सुटका नाही. अजून तुझी आणि म्हाळसेची गळा भेट व्हायची आहे. आता ती होईल असं नाही वाटत मला. एक दिवस ते घडणारच आहे, आणि ते घडायलाच हवं. देवा, आत्ता नग नाट्यविषय तुम्ही माझ्या संग हायसा, अजून काय बी नग, कसलाच विचार नग, मला तर त्याची आठवण बी नग आहे बघा. बर बानू, ह्या चांदण्यात तू आनंदाने न्हावून निघत आहेस, आणि मी माझे एक प्राचीन दायित्व पार पाडत आहे. तेव्हा एक विचारू का? तुम्ही चंदनपुरीला आलासा, माझ्याकडं तत चाकरी केली, माझी परीक्षा बघितली, मग माझ्या संग लगीन केलं आणि मला जेजुरीला घेऊन आलास. पर हे समजत तुम्ही माझ्यावरल्या फिरमापायी केलं नव्ह? बानू, तू आता ह्या प्रश्नांमध्ये नको पडू, कारण सत्य शोधता शोधता तू इथवर आली आहेस. आता ह्यात कसलीच शंका नको घेऊ. मी विचारणार नव्हते, रावलं नाही म्हणून विचारलं. बानू, तुझ्याकडे येऊन मला फार दिवस झाले, पण आज हा योग आला आहे. तुझी एवढीशी इच्छा देखील पूर्ण करायला मला फार वेळ लागला. देवा, मला किती वाट बघावी लागली हे ध्यानात बी नाही आता माझ्या. तुम्ही माझ्या संग आहे, अजून काय बी नका आहे मला, ते समजा विसरले म्या. आता आठवत बी नाही मला. एवढी सुखात आहे मी आता, आणि मला त्याचीच चिंता वाटत आहे. देवा, म्हणजे असं का म्हणताय देवा? सुख हा एक भ्रम आहे, आणि जेव्हा माणूस सुखात असतो तेव्हा त्याला हे ठाऊक नसतं की त्याच्या दारात दुःख उभं आहे. पर म्हणजे काही होणार आहे का?